मोल कॉन्सेप्टच्या सिरीजमध्ये आतापर्यंत आपण 2 व्हिडिओज बघितलेले आहेत. पहिल्या व्हिडिओमध्ये आपण मोल आणि मोलर मास हे 2 सगळ्यात बेसिक कॉन्सेप्ट बघितले होते. दुसऱ्या व्हिडिओमध्ये आपण मोल कॉन्सेप्टचे 3 सगळ्यात फंडामेंटल आणि म्हणूनच सगळ्यात महत्त्वाचे फॉर्म्युले आपण बघितलेले. या दोन्हीही व्हिडिओजची लिंक ही वर इथे फ्लॅश होते. त्या लिंकवर क्लिक करा, ते व्हिडिओज बघा आणि त्यांच्या डिस्क्रिप्शनमध्ये बरोबर त्यांच्या त्या व्हिडिओजच्या एंड स्क्रीनला तुम्हाला या व्हिडिओची लिंक सापडेल. सो यू कॅन कम बॅक टू दिस व्हिडिओ लेटर. या व्हिडिओमध्ये आपण मागच्या व्हिडिओमध्ये जे 3 फॉर्म्युले शिकलो होतो त्या 3 फॉर्म्युलांवर बेस्ड इलस्ट्रेशन सॉल्व्ह करणार आहोत. पण फक्त आपल्याला इलस्ट्रेशन सॉल्व्ह नाही करायचे, तर हे इलस्ट्रेशन्स म्हणजे न्यूमेरिकल प्रॉब्लेम्स हे तयार कसे होतात हे या व्हिडिओमधून तुम्हाला शिकायला मिळणार आहे. नमस्कार मित्रांनो, माझं नाव निखिल हिरुळकर. 11वी 12वीचं केमिस्ट्री, जेई मेन्स, नीट, KVPY या सगळ्या एंट्रन्स एक्झामसाठी अत्यंत उपयुक्त, फ्री ऑफ कॉस्ट आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या मातृभाषेमधून मराठीमधून हे सगळे व्हिडिओज मी आपल्यासाठी घेऊन आलेलो आहे. तर आता सुरू करूयात, पण तत्पूर्वी व्हिडिओ पॉज करा, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकन प्रेस करायला विसरू नका. आय होप तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब केलेलं असेल. सो आता सुरू करूया. बघा, न्यूमेरिकल प्रॉब्लेम्स तयार कसे होतात हे आपण बघूयात. आपण त्या 3 फॉर्म्युलांवर बेस्ड न्यूमेरिकल प्रॉब्लेम्स तयार करणार आहोत. ते 3 फॉर्म्युले कोणते होते? मागच्याच व्हिडिओमध्ये झाले होते बघा. नंबर ऑफ मोल्स कॅल्क्युलेट करण्यासाठी हे 3 फॉर्म्युला आपण बघितलेले. स्मॉल एन म्हणजे नंबर ऑफ मोल्स. पहिला फॉर्म्युला आहे गिवन मास अपॉन मोलर मास. दुसरा फॉर्म्युला आहे गिवन पार्टिकल्स अपॉन मोलर पार्टिकल. तिसरा फॉर्म्युला आहे गिवन व्हॉल्यूम अपॉन मोलर व्हॉल्यूम. सो आता यातल्या पहिल्या फॉर्म्युलावर म्हणजेच N = W/M या फॉर्म्युलावर न्यूमेरिकल प्रॉब्लेम्स कसे तयार होऊ शकतात हे बघा. फॉर्म्युला काय आपला सगळ्यात पहिला? N = W/M. आता तुम्हीच विचार करा, 3 तर टर्म्स आहेत. 3 टर्म्सवर 3 बेसिक फॉर्मॅट्स न्यूमेरिकल प्रॉब्लेम्स तयार होऊ शकतात. 3 फॉर्मॅट्स कोणते? पहिल्या फॉर्मॅटमध्ये N अननोन ठेवायचा, W आणि M च्या व्हॅल्यूज द्यायच्या. दुसऱ्या फॉर्मॅटमध्ये W अननोन ठेवायचा, N आणि M च्या व्हॅल्यूज द्यायच्या. आणि तिसऱ्या फॉर्मॅटमध्ये M अननोन ठेवायचा, N आणि W च्या व्हॅल्यूज द्यायच्या. कळलं का? इतकं सोपं आहे. आपण एक छोटासा टेबल तयार करूया, तुमच्या लगेच लक्षात येईल. बघा, N, W आणि M. सगळ्यात पहिला फॉर्मॅट, N अननोन ठेवायचं, W आणि M च्या व्हॅल्यूज हे आपल्याला द्यायच्या आहेत. लेट्स से काय W 20 ग्रॅम घेऊयात आणि मोलर मास डायरेक्टली नाही द्यायचं, त्याच्याऐवजी कोणता तरी कंपाऊंड द्यायचा, कॉमन कंपाऊंड, की ज्याचं मोलर मास हे स्टुडंटला माहित असायला पाहिजे. असं तुम्ही समजा की तुम्ही एक्झामिनर आहात आणि तुम्ही स्वतः न्यूमेरिकल प्रॉब्लेम डिझाईन करताय. तर कसा विचार कराल? हा, मी मोलर मास डायरेक्टली नाही देणार, एखादा कंपाऊंड देईल, कॉमन कंपाऊंड, की बाय डिफॉल्ट मुलांना त्याचा फॉर्म्युला माहिती असेल, फॉर्म्युलावरून ते मोलर मास हे कॅल्क्युलेट करू शकतात. सो लेट्स से काय आपण ऍसिडिक ऍसिड घेऊयात. नाव दिलंय म्हणजेच आपल्याला फॉर्म्युला माहित असणं अपेक्षित आहे. यावरून मोलर मास कॅल्क्युलेट करा. 60 ग्रॅम पर मोल असं याचं मोलर मास येतं. सो बघा, पहिल्या न्यूमेरिकल प्रॉब्लेमसाठी डेटा तयार झाला. याला वाक्यामध्ये कन्वर्ट करायचंय, बघूयात कसं. आधी दुसरा फॉर्मॅट, आता N ची काहीतरी व्हॅल्यू देऊयात. लेट्स से काय 1.5 मोल्स, वेट अननोन ठेवूयात आणि दुसरा एखादा कंपाऊंड घेऊयात. लेट्स से काय मिथेन घेऊयात आपण. ओके, मिथेनचे 1.5 किंवा चला आपण जरा सोपं करूयात, 2 मोल करूयात. मिथेनच्या 2 मोलचं वेट काय, असा त्याचा अर्थ झाला. तिसऱ्या फॉर्मॅटमध्ये आपल्याला M अननोन ठेवायचा आहे, करेक्ट. सो क्वेश्चन मार्क इथे येईल आणि लेट्स से काय 0.25 मोल, 1/4 मोल. सो N 1/4 मोल घेतला आणि एखादा कुठला तरी सबस्टन्स आहे ज्याच्या 1/4 मोल्सचं वेट आहे, लेट्स से 7 ग्रॅम्स. तर त्याचा मोलर मास काय? ओके, सो याच डेटाला आपल्याला फक्त वाक्यांमध्ये म्हणजेच क्वेश्चन्स मध्ये कन्वर्ट करायचंय. त्या क्वेश्चन मध्ये तुम्ही कन्वर्ट केलं त्याला म्हणतो आपण वर्ड प्रॉब्लेम किंवा न्यूमेरिकल प्रॉब्लेम. बघा बरं, फक्त एका फॉर्मॅटसाठी मी जागा ठेवतोय, तो नंतर सांगतो मी तुम्हाला. आधी हे 3 फॉर्मॅट्स आपण बघूयात. सो पहिला क्वेश्चन वेगळ्या कलरने लिहिलेला आपण. N अननोन ठेवलेला आहे, W आणि M दिलेला आहे. काय म्हणणार आहे आपण की ऍसिडिक ऍसिडच्या 20 ग्रॅम मध्ये किती मोल्स आहेत? इंग्लिश मध्ये ट्रान्सलेट करायचंय बाळांनो. कॅल्क्युलेट नंबर ऑफ मोल्स
in 20 grams of acetic acid. झाला पहिला क्वेश्चन. फालतू आहे. इट्स रिअली इझी. पुढचा क्वेश्चन जरा जागा ठेवूयात पहिला क्वेश्चन सॉल्व्ह करायला. दुसरा क्वेश्चन काय होणार आहे की मिथेनच्या 2 मोल्सचं वेट किती आहे. म्हणजेच आपण म्हणणार कॅल्क्युलेट वेट ऑफ 2 moles of मिथेन. आणि तिसरा क्वेश्चन काय होईल आपला की त्या सबस्टन्सचं तुम्हाला मोलर मास काढायचंय ज्याच्या 7 ग्रॅम मध्ये 0.25 मोल्स आहेत किंवा ज्याच्या 0.25 मोल्सचं वेट हे 7 ग्रॅम्स आहे. बरोबर. सो आपला क्वेश्चन काय होईल कॅल्क्युलेट molar mass of a substance whose 7 gram contains its 0.25 moles. बघा आहे की नाही सोपे. सॉल्व कसे करणार आहे आपण काय ते पहिल्यामध्ये n इज इक्वल टू W/m डायरेक्ट व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायच्या. W दिलेला आहे 20 ग्रॅम्स आणि ऍसिडिक ऍसिडचा मोलर मास कॅल्क्युलेट करून बघा 60 ग्रॅम पर मोल. 20 ग्रॅम डिवायडेड बाय 60 ग्रॅम पर मोल. अर्थातच इथे आपण हे जर कॅन्सल केले युनिट्स ग्रॅम ग्रॅम कट होईल खालचा पर मोल वर जाऊन मोल होईल. विच इज द युनिट दॅट वी वॉन्ट. सो 1/3 म्हणजेच अप्रॉक्सिमेटली 0.33 मोल्स असा आपला आन्सर आला. बघा दुसरा n इज इक्वल टू W/m. इथे W अननोन आहे. सो सॉल्व दिस फॉर्म्युला फॉर W. n into m 2 मोल्स into मिथेन म्हणजे CH4. CH4चं टोटल मोलर मास 12 + 4 16 ग्रॅम पर मोल. युनिट कॅन्सलेशन मध्ये इथे काय काय कॅन्सल होईल मोल पर मोल कॅन्सल. सो ग्रॅम हेच युनिट आपल्याला पाहिजे वेटचं. सो तुमचा आन्सर आला इथे 32 ग्रॅम्स. आणि तिसऱ्याचं सिमिलर. तिसऱ्याला काय करणार आपण n इज इक्वल टू W/m. इथे m अननोन आहे. सो m इज इक्वल टू W दिलेला आहे 7 ग्रॅम आणि इथे 0.25 लाच आपण 1/4 लिहूयात. 1/4 मोल. युनिट अर्थात असणार आहे ग्रॅम पर मोल जे मोलर मासचं युनिट असतं. सो हा 4 वर जाऊन होईल 28 ग्रॅम पर मोल. हा न्यूमेरिकल प्रॉब्लेम डिझाईन करताना मी डोळ्यासमोर N2 ठेवला होता. N2 म्हणजे नायट्रोजन गॅस. त्याचं मोलर मास 28 असतं. मग मी विचार केला ओके मला मोलर मास अननोन ठेवायचं आहे तर मग 28 हे अननोन ठेवायचं असेल मला तर मला काय करावं लागेल ओके 28च्या 1/4 मोलचं वेट किती असेल 7 ग्रॅम. असा विचार करून मी प्रॉब्लेम फक्त उलटा केला की ओके 0.25 मोलचं वेट जर 7 ग्रॅम असेल तर मोलर मास काय असेल. दॅट्स इट. कळलंय. सो असे हे 3 न्यूमेरिकल प्रॉब्लेम डिझाईन झाले. यांना आपण म्हणूयात लेवल 1 न्यूमेरिकल प्रॉब्लेम. याच्यामध्ये एक छोटीशी लेवल 2 सुद्धा नाही का लेवल 1.5 म्हणूयात. तर काय होऊ शकतं यातलाच डेटा एखादा डेटा इनडायरेक्टली द्यायचा डायरेक्टली नाही द्यायचा. फॉर एक्झाम्पल एखादा लिक्विड सबस्टन्स आहे फॉर एक्झाम्पल मिथेनॉल. तर मिथेनॉलचं वेट डिरेक्टली द्यायचं नाही. आपल्याला एक फॉर्म्युला माहिती आहे बघा रो डेन्सिटी. डेन्सिटी इज इक्वल टू गिवन काय वेट बाय व्हॉल्यूम म्हणजेच W/V. म्हणजेच W कॅन बी सबस्टिट्यूटेड ॲज रो इंटू व्ही. त्यामुळे हा जो फॉर्म्युला आहे तो आपण असाही लिहू शकतो n इज इक्वल टू रो इंटू V/m. बघा आता आपल्या ओरिजिनल फॉर्म्युल्यामध्ये 3 टर्म्स आहेत. या फॉर्म्युल्यामध्ये 4 टर्म्स झाल्या. करेक्ट. मग मी आता काय करणार वेट डिरेक्टली देणार नाही. त्याच्याऐवजी मी रो इंटू व्ही असं दे. ओके. मग इथे डेटा कसा येईल लेट्स से n अननोन ठेवायचा आहे मला. W इनडायरेक्टली देतोय. तो कसा इथे मी मिथेनॉल असा कंपाऊंड सांगतोय म्हणजेच मी इन अ वे मोलर मास सांगतोय CH3OH. ओके.
याची डेन्सिटी अप्रॉक्सिमेटली 0.8 ग्रॅम पर ml असते. ओके, तुम्हाला माहित नसेल एखाद्या लिक्विड सबस्टन्सची, गुगलवरून शोधायची डेन्सिटी. आणि डब्ल्यू काय रँडमली तुम्हाला जे आवडेल ते घ्या. सॉरी, व्हॉल्यूम. त्या व्हॉल्यूम म्हणून आपण 20 मिलीलिटर बघितलं का. सो मी रो आणि व्ही दिलाय म्हणजेच मी डब्ल्यू दिलेला आहे. हे आपल्याला डोक्यात यायला पाहिजे. एक्झामिनरनी रो आणि व्ही दिलाय म्हणजेच डब्ल्यू दिलाय आणि मोल्स काढायला लागले म्हणजेच मोल्सच्या फॉर्म्युल्यामध्ये आपण n इक्वल टू डब्ल्यू बाय एम यालाच एक्सपांड करून लिहायचं. n इज इक्वल टू रो व्ही अपॉन एम. सो याच डेटाला आपण स्टेटमेंटमध्ये कन्वर्ट करायचं. कसं करणार बघा. कॅल्क्युलेट number of moles of 20 milliliters of methanol with density 0.8 gram per milliliter. ओके, बस होमवर्क थोडं तुम्ही सॉल्व करा. तर अशा तऱ्हेने मी काय केलंय, मी फक्त आणि फक्त एक टेबल तयार केलंय. या टेबलमध्ये मी काय केलंय, तर जेवढ्या त्या फॉर्म्युलांमध्ये टर्म्स आहेत त्या टर्म्सचे मी कॉलम हेडिंग्स तयार केलेत. करेक्ट. आणि त्याचबरोबर मी फक्त व्हॅल्यूज चेंज करत गेलो. दॅट्स इट. व्हॅल्यूज फक्त वेगवेगळ्या केल्या मी आणि त्याच्या बेसिसवर एक टर्म अननोन ठेवली आणि दुसऱ्या दोन टर्म्स उरलेल्या दोन टर्म्सच्या व्हॅल्यूज दिल्या आणि त्याला स्टेटमेंट्स मध्ये कन्वर्ट केलं. झाले आपले क्वेश्चन्स. कळले का. फक्त या 3 टर्म्सच्या बेसिसवर आपण 4 न्यूमेरिकल प्रॉब्लेम्स तयार केलेले आहेत. सो असेच आपल्याला पुढच्या फॉर्म्युलावर प्रॉब्लेम्स डिझाईन करायचे. बघूया. पुढचा फॉर्म्युला आपला कोणता होता. स्मॉल n इज इक्वल टू कॅपिटल N अपॉन Na. आता गंमत बघा. हा जो फॉर्म्युला आहे तसं म्हणायला गेलं तर दिसताना 3 टर्म्स दिसत आहेत, पण यातला Na लहानपणापासून माहिती आहे आपल्याला 6.022 इंटू 10⁻23. सो रेअरली असे काही न्यूमेरिकल प्रॉब्लेम्स असतात की जिथे Na फाइंड करायला लावलेला असतो, कारण आपल्याला माहिती नसतो. ओके. सो रँडमली Na ची व्हॅल्यू आपण काहीतरी चूज करू शकत नाही, ती कॉन्स्टंट आहे. म्हणजे अल्टिमेटली दिस इज द फॉर्म्युला विथ ओनली 2 टर्म्स. पण तरीही या 2 टर्म्सच्या बेसिसवर मी अनेक फॉर्मॅटचे न्यूमेरिकल्स तयार करू शकतो. 4 बेसिक फॉर्मॅट मी तुम्हाला सांगणार आहेत की जे जेई मेन्स, नीट, KVPY या सगळ्या एंट्रन्स एक्झाम्स मध्ये अतिशय कॉमन असतात. ओके. बघा, आपला टेबल तयार करायचा. N कॅपिटल N. ओके, जरा लांब लांब लिहूया. आता पहिला फॉर्मॅट काय असेल, n अननोन ठेवायचा आणि कॅपिटल N म्हणजे नंबर ऑफ मोल्स, कॅपिटल N म्हणजे गिव्हन पार्टिकल्स. ओके. गिव्हन नंबर ऑफ मोल्स इज इक्वल टू गिव्हन नंबर ऑफ पार्टिकल्स अपॉन Na. आता n ची व्हॅल्यू लिहिली काहीतरी 9.033 इंटू 10⁻20 मॉलिक्युल्स आणि दिस करस्पॉन्ड्स टू हाऊ मेनी मोल मॉलिक्युल्स. आपण असं लिहूयात, हाऊ मेनी मोल्स ऑफ मॉलिक्युल्स. काय मोल्स कोणाचे हे सांगणं फार गरजेचं आहे. म्हणजे नुसते जेवढे मॉलिक्युल्स तुम्हाला दिलेले आहेत त्या मॉलिक्युल्सचेच मोल्स आहेत का त्या मॉलिक्युल मध्ये जेवढे टोटल ॲटम्स आहेत त्यांचे मोल्स आहेत. थोड्या वेळाने मी हे जे बोलतोय ते तुम्हाला कळेल, पण फक्त लक्षात ठेवा की मेन्शन करणं गरजेचं आहे. मोल्स कोणाचे, मॉलिक्युल्स की ॲटम्सचे. ओके. बघा, दुसरा फॉर्मॅट लिहून घेऊयात. काय आता मला कॅपिटल N अननोन ठेवायचं आहे. हाऊ मेनी मॉलिक्युल्स, ते काय 1.5 मोल्स. ओके. सो आता असे 2 बेसिक टाईपचे न्यूमेरिकल प्रॉब्लेम झालेले आहेत. अजून 2 टाईपसाठी मी इथे जागा ठेवतो. ओके. आणि आपण पहिल्या 2
क्वेश्चन साठी जो डेटा आहे त्याला आपण स्टेटमेंट मध्ये कन्वर्ट करूयात. काय येणार स्टेटमेंट? हाऊ मेनी मोल्स ऑफ मॉलिक्युल्स आर देअर इन 9.033 into 10⁻20 molecules. Okay. How many moles of molecules? किंवा आपण अगदी अजून सोपं करू शकतो बघा. How many moles are there in 9.033 into 10⁻20 molecules? आता त्यांनी नुसतंच नंबर ऑफ मोल्स म्हणलेलं आहे, म्हणजे अज्युम करायचे की ओके ते मॉलिक्युल्स दिलेत मग मॉलिक्युल्सचे मोल्स विचारले. ओके, ऍटम्सचे नाही. तर याचा साधा आपला आता लगेच सॉल्व्ह करून टाकूयात आपण. स्मॉल एन इज इक्वल टू कॅपिटल एन अपॉन एन ए 9.033 into 10⁻20 अपॉन 6.022 into 10⁻23 म्हणजेच 3/2 into 10⁻23 वर जाऊन 10⁻−23 होईल, म्हणजे 10⁻20 into 10⁻−23 म्हणजेच 10⁻−3 म्हणजेच 1.5 into 10⁻−3 मोल्स. दुसरं स्टेटमेंट म्हणजेच दुसरा क्वेश्चन. हाऊ मेनी मॉलिक्युल्स आर देअर इन 1.5 मोल्स? कोणता सबस्टन्स सांगण्याची गरज पण नाही, कारण का या फॉर्म्युल्यामध्ये कुठे मोलर मास दिसतंय का? नाही. म्हणजे नुसते मोल्स कळले तर आपण नंबर ऑफ मॉलिक्युल सांगूच शकतो. सो हाऊ मेनी मॉलिक्युल्स आर देअर इन 1.5 मोल्स? बरोबर, म्हणजे इथे काय होणार आहे? n इज इक्वल टू कॅपिटल एन अपॉन एन ए. आता इथे किती मॉलिक्युल्स आहेत असं विचारलंय, म्हणजेच कॅपिटल एन विचारलेलं आहे. therefore capital N is equal to small n into Na, which is 1.5 into 6.022 into 10⁻23. You calculate it, it will become 9.033 into 10⁻23 molecules. कॅपिटल एन ला युनिट नाही लिहिलं तरी चालूच शकतं आपलं. रादर आपण लिहितच नाही. बाय कन्व्हेन्शन कॅपिटल एन शुड बी रिटन विदाउट युनिट्स. ओके, बघा हे 2 क्वेश्चन्स झाले. आणि आता अजून 2 फॉर्मॅट्स. आता पूर्ण व्यवस्थित कॉन्सन्ट्रेशननी ऐका तर आणि तरच तुम्हाला व्यवस्थित कळेल. ओके, बघा आता लेट्स से आपण कॅपिटल एन अननोन ठेवूयात, पण आपण म्हणूयात हाऊ मेनी atoms are there, how many atoms are there in बघा 2 moles of H2O. एकदम फालतू न्यूमेरिकल मी तयार केलेला आहे. याच मध्ये मी फक्त अगदी 1.23 मोल ऑफ H2SO4 वगैरे केलं असतं तर ते अजून थोडं कॉम्प्लिकेट झालं असतं. पण तरी त्या फॉर्मॅटमध्ये मी काय केलंय बघा, 2 moles of H2O molecules म्हणलंय बाळांनो. बरोबर ना? 2 moles of H2O molecules. and एवढे जर मॉलिक्युल्स असतील 2 मोल मॉलिक्युल्स तर त्याच्यामध्ये किती ऍटम्स आहेत हे विचारलंय. आपल्याला इथे एक लक्षात घेणं गरजेचं आहे की एका H2O मॉलिक्युल मध्ये 3 ऍटम्स आहेत. करेक्ट? एका H2O मध्ये 3 ऍटम्स आहेत. 2 हायड्रोजन ऍटम्स, 1 ऑक्सिजन ऍटम. यालाच मी सिम्बॉलिकली कसं लिहितोय बघा. लेट्स से मी असं म्हणू शकतो का, नंबर ऑफ ऍटम्स, टोटल नंबर ऑफ ऍटम्स इज थ्राइस द नंबर ऑफ H2O मॉलिक्युल्स. बरोबर ना? जेवढे H2O मॉलिक्युल्स असतील इंटू 3 म्हणजे टोटल नंबर ऑफ ऍटम्स झाले ना, कारण एका H2O मध्ये 3 ऍटम्स आहेत. कळलंय? सो हेच मी H2SO4 विषयी बोललो असतो तर n ऍटम्स इज इक्वल टू किती लिहिलं असतं मी, एका H2SO4 मध्ये टोटल 7 ऍटम्स आहेत. सो 7 into n H2SO4. सो कॅपिटल N H2SO4 म्हणजेच काय झालं तर नंबर ऑफ H2SO4 मॉलिक्युल्स इंटू 7 म्हणजेच तेवढ्या मॉलिक्युल्स मधले टोटल ऍटम्स किती आहेत ते. कळलंय सगळ्यांना? सो हे फार महत्वाचा, हा सगळ्यात महत्वाचा पार्ट आहे.
हा समजून घ्या. याच्यावर स्टेटमेंट कसं होईल आपलं? काय डेटा होता? 2 moles ऑफ H2O मॉलिक्युल्स मध्ये किती ऍटम्स आहेत? म्हणजेच क्वेश्चन आपला तयार होणार, हाऊ मेनी atoms are there in 2 mole H2O. आणि सॉल्व कसा करायचा हा? तर लिहिताना तुमच्यासाठी म्हणून लिहितोय, फक्त तुम्ही लिहिताना असं सबस्क्रिप्ट लिहायची गरज नाहीये, पण लक्षात ठेवा N ऑफ मॉलिक्युल्स, किंवा आपण सरळ सरळ NH2O लिहूयात, ते अजून जास्त सोपं होईल. म्हणजे मी H2O मॉलिक्युल्सचे मोल्स सांगतोय. NH2O इज इक्वल टू कॅपिटल NH2O अपॉन Na. ओके, आणि therefore NH2O is equal to small nH2O into Avogadro's number, म्हणजेच 2 mole into 6.022 into 10 raised to 23, याचं युनिट असतं पर मोल. टोटल आलं 20.044 into 10 raised to 23. हे आपला आन्सर नाही आहे, कारण हे काय झाले, नंबर ऑफ H2O मॉलिक्युल्स झालेले आहेत. आपल्याला काय पाहिजे, तेवढ्या मॉलिक्युल्स मध्ये किती ऍटम्स आहेत. मग इथे आपण कसं लिहिणार, आत्ताच बघितलं होतं आपण, N atoms in H2O is equal to thrice the NH2O, कारण एका H2O मध्ये 3 atoms आहेत, म्हणजे 3 into 12.044 into 10 raised to 23. See, approximately 36 into 10 raised to 23. So आता काय झालं की हा अजून एक फॉर्मॅट झाला. याच्यामध्ये अजून एक फॉर्मॅट काय होईल, चौथा फॉर्मॅट. इथे मी काय घेणार, हाऊ मेनी मोल्स ऑफ ऍटम्स, आणि इथे म्हणूयात आपण काय म्हणूयात आपण 3.011 into 10 raised to 20 H2O मॉलिक्युल्स. मॉलिक्युल तोच ठेवूयात आपण, सबस्टन्स H2O, कळायला सोपं जाईल. आता इथे काय केलंय, तर H2O चे किती मॉलिक्युल्स हे सांगितलंय आणि ऍटम्सचे किती मोल्स आहेत हे विचारलंय. लॉजिक रिमेन्स द सेम. हे जे आपण रिप्रेझेंटेशन लिहिलंय, N atoms is equal to 3 into NH2O, हेच मी इथे असंच लिहू शकतो. N atoms म्हणजेच मोल्स ऑफ atoms is equal to thrice the moles of H2O molecules. तुम्ही म्हणाल सर कसं, बघा ना, आपला काय आहे, स्मॉल n इज इक्वल टू n अपॉन Na, करेक्ट. म्हणजेच Na ला प्रपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट म्हटलं तुम्ही, कॅन आय राईट स्मॉल n डिरेक्टली प्रपोर्शनल टू n, म्हणजेच नंबर ऑफ मोल्स आर डिरेक्टली प्रपोर्शनल टू नंबर ऑफ पार्टिकल्स. मी मॅथमॅटिकली सांगतोय, तुम्ही कॉमन सेन्सनी पण विचार करू शकता. मॅथमॅटिकली ते प्रपोर्शनेट आहेत, म्हणजे ऑफकोर्स हे जे रिलेशन आहे तेच रिलेशन याला पण लागू पडणार. नंबर ऑफ पार्टिकल्सचं जे रिलेशन आहे तेच नंबर ऑफ मोल्स ऑफ द पार्टिकल्सला सुद्धा ऍप्लिकेबल असणारच. कळलंय तुम्हाला? एवढं बेसिक मॅथ्स तर आपल्याला यायला पाहिजे. तर स्टेटमेंट क्वेश्चन काय येणार आपला, बोला. काय डेटा होता आपला, हाऊ मेनी मोल्स ऑफ ऍटम्स आर देअर इन 3.011 into 10 raised to 20 H2O molecules. जे बोललो ते स्टेटमेंट आपलं झालं. चौथा क्वेश्चन, कॅल्क्युलेट नंबर ऑफ मोल्स ऑफ atoms in 9.011 into 10 raised to 20 H2O molecules. ओके, काय येणार आपला, स्मॉल n H2O is equal to capital N H2O upon Na. ओके, म्हणजे रिअलायझेशन काय पाहिजे इथे, मी मोल्स H2O चे म्हणतोय आणि नंबर ऑफ मॉलिक्युल्स सुद्धा H2O चे म्हणतोय. त्यातले मला काय काढायचं, तर नंबर ऑफ मोल्स ऑफ ऍटम्स काढायचे. पहिले मोल्स ऑफ मॉलिक्युल्स काढून घेऊ, म्हणजे स्मॉल n H2O दिलेले आहेत मला कॅपिटल N H2O 9.011 into 10 raised to 20. 9.011 नाही,
9.033 घ्यायचं होतं. ओके, विच इज 1.5 टाइम्स 6.022. ओके, टेबलमध्ये मॉडिफाय करूनच ठेवूयात आपण. अच्छा, 3.011 म्हणलं होतं. ओके, चला, डेटा चुकीचा लिहिला होता, हरकत. 3.011 into 10⁻20 H2O molecules. 3.011 into 10⁻20. व्हॅल्यूज काही घ्या हो, काय फरक पडत नाही, तसं आहे. एनिवेज, तर डिवायडेड बाय 6.022 into 10⁻23 याचे युनिट पर मोल. ओके, आणि इथे काय येणार आहे, अर्थात 1/2 into 10⁻³ म्हणजे 0.5 into 10⁻³ मोल्स ऑफ H2O. आणि आपलं रिलेशन काय आहे, n atoms, moles of atoms is equal to thrice the moles of H2O molecules. म्हणजेच 3 into 1/2 into 10⁻³ म्हणजेच 1.5 into 10⁻³ moles. अशा तऱ्हेने आपलं पुढचा सुद्धा न्यूमेरिकल प्रॉब्लेम झाला. बघा, दॅट सिम्पल, काहीच अवघड नाही आहे. असे न्यूमेरिकल प्रॉब्लेम्स आपल्याला काय करायचं असतं, फक्त या टाईपचा एक टेबल तयार करायचा. टेबलला आपण जरा कॉलम्स व्यवस्थित देऊया. बरं, जाऊ दे. नंतर हे हँड रिटन नोट्स मी तुम्हाला देणारच आहे. आता सांगून ठेवतो की डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक लिंक आहे. या हँड रिटन नोट्स तुम्हाला पाहिजे असतील तर तुम्ही त्या लिंकवर क्लिक करू शकता. तुमच्या ईमेल आय डीवर या हँड रिटन नोट्स, ज्या व्हिडिओमध्ये या हँड रिटन नोट्स मी तयार करतोय त्याचे PDF फॉर्ममध्ये तुम्हाला या नोट्स मिळतील फ्री ऑफ कॉस्ट. ओके, सो आपल्याला असा एक टेबल तयार करायचा आहे. टेबलमध्ये वेगवेगळ्या व्हॅल्यूज घ्यायच्या, एक टर्म अननोन ठेवायची, बाकीच्या टर्मच्या व्हॅल्यूज द्यायच्या, त्यांना स्टेटमेंटमध्ये कन्वर्ट करायचं. कळलंय? सो आता तिसऱ्या फॉर्मॅटवर सुद्धा जर आपल्याला क्वेश्चन्स तयार करायचे असतील तर पटापट आपण फक्त क्वेश्चन्स बघूयात, सॉल्व्ह नको करायला, कारण आता तुम्हाला साधारण कळलंय की काय करायचंय ते. ओके, तर आपला तिसरा जो फॉर्म्युला होता तो काय होता, तर गिव्हन व्हॉल्यूम ऑफ गॅस अपॉन मोलर व्हॉल्यूम. ओके, अजूनही सांगतोय, जर ते व्हिडिओज तुम्ही पाहिलेले नसतील, तुम्हाला हे मी काय लिहितोय कळत नसेल, तर आधी व्हिडिओच्या सुरुवातीला ती जी लिंक आली होती त्या लिंकवर क्लिक करा, प्लेलिस्टमध्ये जा, प्लेलिस्टमध्ये 2 व्हिडिओज बघा, मग तुम्हाला हे खूप फालतू वाटेल, काही फार ग्रेट, इट्स नॉट अ रॉकेट सायन्स. ओके, सो आता इथे हा जो आपला फॉर्म्युला होता यातल्या फक्त RT/P आपण 4 व्हॅल्यूज ज्या बघितल्या होत्या त्या आपण रिवाइज करून ठेवूयात. टी जर 273.15 केल्विन आणि प्रेशर 1 ॲटमॉस्फिअर असेल तर RT/P म्हणजेच ग्रॅम मोलर व्हॉल्यूम किंवा नुसतं मोलर व्हॉल्यूम, त्याची व्हॅल्यू आपण बघितली होती 22.4 लिटर पर मोल. त्यानंतर 273.15 केल्विन, प्रेशर 1 bar, a small difference which makes the value of RT/P 22.7 liter per mole. 1 atmosphere 1 bar मध्ये छोटा डिफरन्स असतो, त्यामुळे RT/P च्या व्हॅल्यूज मध्ये सुद्धा काही फार ग्रेट डिफरन्स नाहीये. अजून 2 व्हॅल्यूज मी तुम्हाला दिल्या होत्या, 298 केल्विन, P is equal to 1 bar. इथे RT/P म्हणजेच मोलर व्हॉल्यूमची व्हॅल्यू होते 24.7 लिटर पर मोल. आणि अजून एक व्हॅल्यू जी की मोस्ट कॉमनली गिव्हन टेम्परेचर प्रेशर्स आहेत, टेम्परेचर 300 केल्विन, प्रेशर 1 बार, RT/P is equal to 25, ऍक्च्युअली 24.9, 25 घ्या, काय फरक पडतो. ओके, सो या 4 RT/P च्या व्हॅल्यूज. आता या 4 व्हॅल्यूज पैकी पहिल्या व्हॅल्यूला मी तुम्हाला सांगितलं होतं की STP बिफोर 1982 आधी या टेम्परेचर प्रेशर कंडिशन्सला STP म्हणजे स्टँडर्ड टेम्परेचर प्रेशर म्हणायचे.
आफ्टर 1982 हे हा छोटासा चेंज झाला. सॉरी, आफ्टर 1982 या टेम्परेचर प्रेशरला आपण STP म्हणजे स्टँडर्ड टेम्परेचर प्रेशर म्हणतो. आणि त्याच्याप्रमाणे जे आपलं ग्रॅम मोलर व्हॉल्यूम होतं ते 22.7 लिटर पर मोल असं होतं. NCERT मध्ये ही व्हॅल्यू मेन्शन केलेली आहे, हे सुद्धा मी त्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. ओके, सो अशा 4 व्हॅल्यूज आपल्या मिनिमम पाठ पाहिजे, कारण सतत 2 वर्ष या रिपीट होत जाणार आहेत. अनेक न्यूमेरिकल प्रॉब्लेम्समध्ये हे टेम्परेचर प्रेशर खूप कॉमन असतात, म्हणून आपल्याला हे पाठ असणं अपेक्षित आहे. आपलं काम लवकर होणार आहे, प्रॉब्लेम्स पटापट सुटणार आहे. अजून एक महत्वाची गोष्ट, दिस फॉर्म्युला इज ऍप्लिकेबल टू ओनली गॅसेस. हे पण आपण आधीच बघितलेलं आहे. तर आता आपल्याला फक्त टेबल तयार करायचं आहे. एन, व्ही आणि RT/P ग्रॅम मोलर व्हॉल्यूम. एक टर्म समजून घेऊयात आपण, जरा आता सोपं करूयात. काय नंबर ऑफ मोल्स अननोन ठेवले, व्हॉल्यूम ठेवलं 5.6 लिटर, RT/P घेतला काहीतरी, टेम्परेचर दिलं 273.1 केल्विन 15 केल्विन आणि प्रेशर दिलं 1 ॲटमॉस्फिअर. म्हणजेच RT/P ची व्हॅल्यू होणार आहे 22.4. त्यात किती मोल्स आहेत गॅसचे. मग अजून काय ठेवलं आपण, स्मॉल n दिला 1.5 मोल्स आणि व्हॉल्यूम अननोन ठेवलं, टेम्परेचर दिलं काय 300 केल्विन आणि प्रेशर दिलं 1 बार. इथे RT/P अजूनच सोपं आहे, 25 लिटर पर मोल. आणि अजून एक लास्ट फॉर्मॅट काय होणार आहे, काय आपला N आणि V अननोन ठेवायचे. सॉरी, N आणि V आपल्याला द्यायचे आहेत, RT/P अननोन ठेवायचं आहे. मग इथे काय म्हणू शकतो आपण, काय 3 मोल्स व्हॉल्यूम देऊयात आपण काय 50 लिटर्स आणि टेम्परेचर देऊयात 298. सॉरी, हे आपल्याला शोधायचं नाही का. किंवा असंही करू शकतो बघा ना, T दिला 298 केल्विन, व्हॉट इज प्रेशर. ओके, सो म्हणजे काय केलं मी, T आणि P याच्यामधला T पण दिला, P काढायला लावला, असं येऊ शकतं. सो अजून खूप याच्यामधून याचे बाकीचे फॉर्मॅट्स भरपूर होऊ शकतात. आता तुम्हाला साधारण अंदाज आला असेल, याच फॉर्म्युलाला घेऊन मी अजून ऍडव्हान्स लेवलचे न्यूमेरिकल प्रॉब्लेम सुद्धा तयार करू शकतो. पण या व्हिडिओ पुरतं तुम्हाला अंदाज येण्यापुरतं एवढं ठीक आहे. पण आता हे आपण इंडिव्हिज्युअल फॉर्म्युलांवर बेस्ड न्यूमेरिकल प्रॉब्लेम्स बघितले. अजून फक्त एक फॉर्मॅट सांगतो न्यूमेरिकल प्रॉब्लेम्स तयार करण्याचा. तुम्ही तुमचे न्यूमेरिकल प्रॉब्लेम्स आता याच्यावर तयार करा आणि तुमचा होमवर्क असणार आहे. म्हणजे आय होप आपण व्हिडिओच्या शेवटापर्यंत आलेलो आहे. आय होप तुम्हाला साधारणपणे न्यूमेरिकल प्रॉब्लेम्स कसे तयार करायचे हे कळलं. अजून एक फॉर्मॅट सांगतो, याच्यावर तुम्ही 50 तरी न्यूमेरिकल प्रॉब्लेम्स तुमचे स्वतःचे तयार करू शकता, एवढा मला नक्की तुमच्यावर विश्वास आहे. ओके, आता तुम्हाला न्यूमेरिकल प्रॉब्लेम तयार करायचे आहेत आणि त्यातले मिनिमम फक्त 5 न्यूमेरिकल प्रॉब्लेम्स तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये पोस्ट करायचे. आणि हो, दुसऱ्यांचे कॉपी नका करू किंवा इकडून तिकडून बघू नका, तुम्ही तयार करा तर फायदा आहे. तर हा व्हिडिओ तयार करण्याचा उद्देश सफल झाला असं मी म्हणेन. ओके, तुम्हाला कळलं नसेल, परत एकदा हा 2-3 वेळा जस्ट गो थ्रू दिस व्हिडिओ. आय होप तुम्हाला सगळ्यांना न्यूमेरिकल प्रॉब्लेम्स तयार करता येतीलच. ओके, तर एक शेवटचा फॉर्मॅट सांगतो, देन विल स्टॉप. आता 2 फॉर्म्युलाला कंबाईन करा, क्लब करा. म्हणजे आपण लेट्स से काय करूयात, आपण W/M is equal to V upon RT/P. ओके, आता इथे आपण काय धरूयात, W/M, V आणि RT/P 4 टर्म्स झाल्या. म्हणजेच इथे सॉरी, मोल्स काढण्याची गरजच नाही. W/M, V, RT/P. ओके, लेट्स से मला काय W अननोन ठेवायचा आहे. मोलर माससाठी कुठला तरी गॅस कन्सिडर करा, लेट्स से काय NH3 गॅस. व्हॉल्यूम कन्सिडर करा 5.6 लिटर्स आणि टेम्परेचर प्रेशर आपलं पहिलं घ्या 273.15 केल्विन, प्रेशर 1 ॲटमॉस्फिअर. म्हणजेच RT/P ची व्हॅल्यू 22.4 लिटर्स पर मोल. दॅट्स इट. बघा, आता हेच मी अजून काय करेल, आता W अननोन ठेवला, दुसऱ्या क्वेश्चन मध्ये W देईन, मोलर मास अननोन ठेवेल, व्हॉल्यूम आणि RT/P ची व्हॅल्यू देईन. तसंच V ला करा, TP ला करा. So you can create infinite numerical problems just by changing data.
अँड बाय चेंजिंग द फॉर्मॅट. सिम्पल, साधं परमिटेशन कॉम्बिनेशन आहे न्यूमेरिकल प्रॉब्लेम तयार करणं. ओके, सो आय होप तुम्हाला न्यूमेरिकल प्रॉब्लेम्स कसे तयार करायचे हे या व्हिडिओमधून नक्की कळलं असेल आणि तुम्ही हा व्हिडिओ एन्जॉय सुद्धा केला असेल आणि आय होप तुम्ही तुमचा होमवर्क पूर्ण करा. त्याचबरोबर तुम्हाला या नोट्स पाहिजे असतील तर मी आधीच सांगितलेलं आहे, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये हँड रिटन नोट्ससाठी एक लिंक दिलेली आहे. त्या लिंकवर क्लिक करा. तुमच्या ईमेल आय डीवर तुम्हाला ह्या काय हँड रिटन नोट्स या नक्की मिळतील. सो आय होप यू ऑल हॅव एन्जॉयड वॉचिंग दिस व्हिडिओ आणि तुम्हाला या व्हिडिओचा खूप फायदा होईल. Please like, comment, share, subscribe and please don't forget to press bell icon in order to get all the future updates.